लक्ष्मण धांगडा या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि डीजेची व्यवस्था ज्यांच्या मार्फत देवूजी भिराडे आणि दशरथ करमोडा हे सर्वच स्पॉन्सर लाभलेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच धन्यवाद व्यक्त करीत आहोत। सेमीफायनल 2 या मॅच मधून जिंकणारा संघ जाईल दुसरा संघ ठरेल फायनल मध्ये। पहिलाच बॉल हलक्याने बॉलला टर्न केले, बॉल जोपर्यंत कव्हर करते धावा इथे मिळणार नाहीयेत। पहिलाच बॉल योग्य लेंथवरती सध्या सचिन आहे बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक फुलटॉस बॉल सध्या आहे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मार्फत आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे मोहनजी गोरखना आणि दळवी सर प्रीमियर क्वालिटी फुलटॉस चॅम्पियन। आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल थोडासा लेग स्टिक सोडून जाणार आणि त्याच्याच पुढे जर पाहायला गेला तर इथे डॉट बॉल। पहिले दोन बॉल आतापर्यंत चांगले लेंथमध्ये पाहायला मिळतील, चांगले आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते, सातत्याने चांगलं व्हेरिएशन लेंथ सध्या खूप चांगली हिट केली जाते सचिनच्या मार्फत। बॉल पडल्यानंतर रीड करणं थोडंसं कठीण आहे पण समोर आहे अमर एक आक्रमक फलंदाज याने ऑफसाईडला इनफिल्डच्या वरतून अमर याच प्रकारची बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून येतोय बॉल सीमा पार 4 धावा चौकार। याडी सुद्धा सफल होऊन ऑन साइडला फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल आहे, बॉल जे सीमा पार अमर ऑन फायर होत असताना येतो हा लागोपाठचा दुसरा वार। चांगली बॅटिंग लागोपाठचे 2 चौकार अमरच्या बॅटमधून। धर्मेंद्र बाहुबली हीच उपलब्धी या बॅट्समनला मिळाली आणि तिथून कहरच माजवला। नेहमीच मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठमोठी ताकदवान इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते, यावेळी जर पाहायला गेले तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 8। चांगली सुरुवात पाहायला मिळते, सातत्याने जर पाहायला गेलं तर ओव्हर नंबर 1 सध्या टीम गंजा धमाका। फुललेंचा बॉल होता पुन्हा यॉर्कर लेंथवरती ब्लॉक हॉल या टप्पा लाजवाब पिचिंग जबरदस्त ओव्हरची होती समाप्ती। पहिल्या षटक या मॅच मध्ये राहिले, दोन्ही टीमचा विचार केला तर जास्त धावा खर्च केलेले नाहीयेत, दुसऱ्या बाजूने विकेट आतापर्यंत टेकन दिलेली नाहीयेत, म्हणजेच काय 1 ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या फक्त 8 धावा, ओव्हर 1 डाऊन। थँक्यू डीजे। ओहो याडी देवेंच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, बॉल पुन्हा एकदा टायमिंग जुळले का, बॉल जोपर्यंत आतमध्ये ढकलते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे रनिंग बिटवीन द पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते, 3 धावा इथे कॅल्क्युलेट केल्या जातील। या 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचते स्कोर करते धावा आहेत आता 11। ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ। ओव्हर नंबर 2 मध्ये भरत सध्या आपल्या रथावरती स्वार होऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज, समोर आक्रमकतेचा सितारा अमर। ऑप्शनला फटका पुन्हा एकदा लाजबाब आहे, गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉल ढकललाय, बॉल थांबणार नाहीये, आउटफील्ड सुपर फास्ट, बॉल सीमा पार 4 रन्स। डीजे चांगली बॅटिंग, टेम्परमेंट खूप चांगलं, टेक्निक आहे बॅट्समन अमरकडे, बॉल कसा काढायचा गॅप मध्ये। ओहो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला, बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला, फिल्डर डीप मध्ये रणजित आहे, जो पण बॉल फील्ड करतील
फेकी तितकी चांगली पाहायला मिळते. धावसंख्या फक्त एकच मिळेल. या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचते. स्कोर बोलते धावसंख्या आहे 15 धावा. मग पुन्हा 16 धावा. 16 रन ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 2 पॉपली तर दुसऱ्या षटक सध्या. पुणे एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ट्रॅक पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल जर पाहायला गेलं तर पिचिंग योरकर लेंथवरती सध्या पाहायला मिळते. फुलर लेंथचा बॉल तितकी चांगली गती प्राप्त करत असताना येतोय हा. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 17 धावा. चांगली आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते. पुणे डाऊन साईडला हा बॉल सुद्धा थांबणार नाहीये. हा बॉल सुद्धा फेकून दिलाय बाहेर. मिळते धावा 4. आणखी एक दमदार चौकार. चांगली बॅटिंग जबरदस्त कहर. ओहो ऑन साइडला व्हाट अ बॅटिंग. हा बॉल अगदी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळते धावा 6. षटकार. थँक्यू डीजे. तर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर अक्षरशः धावेचं थैमान घालत असताना धावसंख्या दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या 16 धावा. म्हणजे टीमची टोटल धाव पोहोचते 27. आदरणीय सदाशिव मसे साहेब आपण उपस्थित झाला सर तर आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करीत आहोत. आदरणीय सदाशिव मसे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. ज्याने सामाजिक वारसा जपला, या गंजाळ विभागाचं नाव ज्यांनी रोशन केलं, मसे परिवार आपण पाहतोय. तर सदाशिव मसे साहेब आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं वेलकम. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितक्याच वेगाने लेग बाईज पुन्हा एकदा इथे घोषित केलं जाईल. पुन्हा एकदा बॉल येते यार बरोबर. ओहो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता बॉल पण बॅटच्या रेडारमध्ये नव्हता. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये फील्ड केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम बोर्डी सार्थक संडी भगत हा संघ सध्या खेळत असता या खेळपट्टीवरती. दुसऱ्या दिवस गाजवला या टीमने. अप्रतिम कामगिरी करत असताना मग तिसरा दिवस. ओहो फुलटोय बोलता ऑन साईडला स्लॅश केलाय. फिल्डर आहे मागे स्क्वेअर लेगला. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा इरादा आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर काढते जाऊन पोहोचते. धावा आहेत फलकावरती. आता बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग 31. 31 धावा. चांगली बॅटिंग जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. सततने जर पाहायला गेलं तर अमर आक्रमक रवैया आतापर्यंत उपलब्ध करत असताना चांगली हिटिंग त्याच्या बॅटमधून. करंट बिवर्सचा विचार केला तर 147 आणि व्हाट अ शॉट. यावेळी सुद्धा बॉल फ्लॅट बॅटे जयसीमा पार दे लगा के येतो हा षटकार. थँक्यू डीजे. ओव्हर कव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग सध्या कुठल्याही एंड वरती बॅटिंग करू शकतो. पुणे एकदा ऑप्शनला फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. फक्त सिंगलच प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची ते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त.
या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. 38 धावा 3 ओव्हर समाप्त. डीजे साठी दिवस रात्र भरपूर मोठी मेहनत घेऊन एक यशस्वी स्पर्धा आपल्या भेटीला. या 5व्या वर्षामध्ये सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत बॉल बॅकवर पॉइंटला. लाडक्या आहे मागे जोपर्यंत बॉलला फील्ड करतील चांगली फेकी पाहायला मिळते. एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते 39. 39. चौथा षटक सध्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आतापर्यंत टीम बोर्डी सार्थक सिद्धी बघत सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळतो या टीमकडून. तिसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त एंटरटेनमेंट या टीमचं राहिलं होतं. तोच खेळ पुन्हा एकदा दाखवत असताना ऑन द विकेट. ओहो हेलिकॉप्टर टायमिंग आहे का? फिल्डर आहे पण तो गॅप मध्ये बॉल. 1 बाउंसर सीमा पार. देवेनच्या बॅट मधून येतोय वार. चौथं षटक सध्या आहे. बॅटिंग करत असताना तितकंच चांगलं टिचकी जशी मारली जाते अगदी तसा फटका या सरळ बॅटने. हा बॉल कदाचित रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो. अशा प्रकारे हा षटकार येत असताना येतोय षटकार. थँक्यू डीजे. 49. 49 धावा टीम बोर्डी. ओहो याडी सुद्धा चांगला फटका. याडी सुद्धा बॉल येईल पॉइंटला. षटकार यावेळी देवेनच्या बॅट मधून. आणखीन एक लागोपाठच्या 2 6 षटकार. चांगली बॅटिंग जबरदस्त टेम्परमेंट दाखवत असताना देवेन ऑन फायर. त्याच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 55. 55 धावा फलकावरती. बॉलर पुन्हा एकदा सचिन तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटने यावेळी खोल टप्प्याचा पोहोचला. त्याचं ती तुटून पडत असताना यावेळी टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर जाईल सिक्सर. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 61. 61 धावा. डीजे थँक्यू. ओव्हरची ते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत फलकावरती 61 धावा. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम बोर्डी. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 61. 61. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना अंबरने 16 बॉल पेच केले. त्याच्या बॅट मधून 33. 33 धावाची खेळी. ओहो हे फुलटॉस बॉल आहे पण तो बॉल पकडतील का? बॉल इथे पकडला जाईल
आणि इथे पहिला धक्का दिला जाईल. फलंदाज अमर पटेल माघारी. बिग विकेट. अमर बॅक टू दी डग आउट. गॉन. सतरा बॉल मध्ये या मॅच मध्ये 33 धावांची खेळी करत असा अफलातून खेळी अमरची राहिली. 167 167 व्ह्यूअर्स या मॅचचा आनंद घेताना त्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करीत आहोत. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 61 धावा. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल अश्विन. हा रिव्हर्स खेळलाय आणि फटका पुन्हा एकदा चांगला आहे. बॉल सीमाच्या बाहेर. अश्विन सुद्धा येताना घातक फलंदाजी. चौकार. पुणे एकदा ऑप्शन आहे. या दिसला फटका आहे. मनोज आहे मागे जो बॉलला फील्ड करते. चांगली फिल्डिंग मनोजच्या मार्फत. एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 66 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. तितका चांगला कहर. कारण की ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना आतापर्यंत धुमाकूळ धावेचा अक्षरशः वर्षाव केलाय. पाऊस पाडत असताना टीम पोर्डी सार्थक. सेंडी भगत. पुणे डाव्या बॅटने ऑन साइडला. हा बॉल सुद्धा जाईल ब्रह्मांड नगरीमध्ये. जाईल षटकार. थँक्यू डीजे. 72 72 धावा. 9 बॉल मध्ये 33 धावेची नॉट आउट. देवेन सध्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असता अप्रतिम खेळी. 9 बॉल मध्ये 33. चांगल्या आतापर्यंत अटॅक करत असताना पुन्हा एकदा सरळ बॅटने हा सुद्धा बॉल समोर टाकला. तू समोर टाक मी बाहेर मारतो. आणखीन एक घेतला षटकार. थँक्यू डीजे. तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या स्कोर करते 78 78. आदरणीय रघुजी सुतार साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सरस आणि हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. हा बॉल सुद्धा जाईल अश्विनच्या बॅट मधून. यावेळी बॉल सीमा पार. 4 रन्स. चौकार. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग. रघुजी सुतार यांचं आगमन झालंय. कष्टकरी संघटना सदस्य आहेत ज्यांच्या मार्फत 7777 रुपयाचं पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचं लाभलेलं आहे. याने एक धाव घेण्याचा इरादा आहे आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हाय स्कोर पाहायला मिळतो. पण तुम्हाला वाटते 89 89 कालच्या दिवसामध्ये एक मोठा आकडा सेट केला होता. मला वाटते या टीमने एक मोठा आकडा टीमची धावसंख्या 83 83 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार. अर्धशतक साजरे करेल का? पुणे एकदा ऑन साइडला. हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरतून. इट्स आउट ऑफ द स्टेडियम. बिग बिग सिक्सर.
अर्धशतकासाठी एक रनची आवश्यकता आणि हा षटकार मारत असताना इथे आपलं अर्धशतक साजरे केले. देवेन एकदा बॅट नक्कीच आपण वरती करायचे. देवेन आपले बदला जो आहे तो नक्की दाखवा. खूप चांगला खेळ दाखवलाय, खूप चांगले एंटरटेनमेंट. देवेन ऑन फायर, वन मॅन आर्मी. डरकाळी सध्या फोडतो आपल्या मॅच साठी. या मॅच मध्ये काय बॅटिंग सध्या परफॉर्मन्स आपल्या टीम साठी देत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. सचिन आपण सुद्धा सर बॅटने फटका चांगला आहे. बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. या स्पर्धेतील उच्चांक आकडा टीम बोर्डी या टीमच्या नावी राहिलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढती 99. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. हो पुणे एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुणे एकदा मागे चालय. पंचदर्शतील बाईची खून अतिरिक्त धावसंख्या +1. लेग बाईजला स्ट्राईक चेंज केली नाही तरी चालेल. फक्त बॅटची कडा घेतल्यावरच स्ट्राईक चेंज करायचे आहे. तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. या दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 101. 101 धावसंख्या फलकावरती सेट होत असताना टीम बोर्डी सार्थक सेंडी बघत. आणि हा फटका सुद्धा थांबणार नाहीये. देवेने आज केलंय काय? देवेने आज अर्धशतक केलं या स्पर्धेमध्ये. अप्रतिम बॅटिंग, ब्रिलियंट, फॅबुलस. अर्धशतक आपण साजरे केले. पण या ओव्हरची समाप्ती सुद्धा षटकार मारूनच करत असताना धावसंख्या 107 आणि आता धावा करायच्या 108. .160 टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 108 108 धावेचं टार्गेट आहे. आदरणीय रघुजी सुतार साहेब कष्टकरी संघटना ज्यांच्या मार्फत 7,777 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. आपल्याला विनंती करीत आहोत की आपण मुख्य मंचावरती यायचा. आपले सहर्ष आणि हार्दिक करीत आहोत या बिरसा मुंडा चषक पर्व 5. रघुजी सुतार साहेब आपल्याला विनंती आहे मुख्य मंचावरती या. आपला हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण मुख्य मंचावरती या. आपण विराजमान व्हायचं आहे. मोठं टार्गेट आहे.
या मॅचला जिंकण्यासाठी शेवटच्या या मॅचेसमध्ये सलामीचे 2 धुरंधर मैदानात बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल रणजित आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग करण्यासाठी सचिन. आक्रमक फलंदाज आहे सचिन. समोर तितकीच चांगली लयबद्ध गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे अमर. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे पंच इथे दर्शवतील फेर डिलिव्हरी. पुढे इथं बॉलर ओहो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुणे इथं थोडासा बाउन्स झाल्यानंतर सरळ जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, वेग नाही पण तुमच्याकडे जर दिशा असेल चांगली तर तुम्ही बॅट्समनला चकवू शकता. तोच प्रयत्न सध्या राहिलाय अमरचा आणि अमरने आतापर्यंत चांगले बॉल टाकलेत. पुणे कट करायचा होता, हा बॉल सुद्धा टर्न झाल्यानंतर गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं आणि त्यानंतर लेग कटर येतोय डॉट. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते, सातत्याने कट करण्याचा प्रयत्न, नॅचरल ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. बोल तयार. ओहो पुणे टप्पा तर लाभ जा होता पण तो बॉल. अजित सांबर कृपया टेजवर यायचे आणि सुरेश बासर मामा तुम्ही पण टेजवर यायचे. मनोज करमोडा कृपया टेजवर यायचे. रोहित दादा दरवर्षी लाभणारे आम्हाला ट्रॉफी मालक रोहित दादा कुठे असतील त्यांनी पण इकडे यायचंय. मनोज करमोडा, अजित सांबर, सुरेश बासर मामा तुम्ही कृपया टेजवर यायचंय. रोहित दादा कुठे गेले असतील कृपया जांभीकडे जाऊ नका, इकडे टेजवर यायचंय. सदाशिव मसे वारली चित्र कलाकार उपस्थिती झाली असे कृपया टेजवर यायचंय. अजित भाऊ या ना. पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला स्पेअर राहिला, पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केलेली फक्त 2च धावा आणि त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर एक सिंगल म्हणजे टोटली 3 धावा आता फलकावरती सेट होतील. जास्तीत जास्त या मॅचमध्ये मोका दिलेला नाही आहे बॅटरसाठी. सातत्याने खूप चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साइड बॉल गॅपमध्ये पाडायला फील्डर डेपमध्ये नाहीये, पाठला करतील पण तो बॉल ऑलमोस्ट सीमारेषा गाठेल आणि इथे 4 धावा मिळतील. राहुल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता, बॉल हवेत आहे, स्वतः बॉलर खाली येईल, पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनण्याचे संधी होते इथे. म्हणून मागच्या बॉलवरती चौकार पेश केला तर याआधी विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. ओहो पुणे एकदा लाजवाब बॉल, कारण की ज्या प्रकारे गती आहे बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेंथ पुन्हा एकदा पाहायला मिळते. सातत्याने त्याच लेंथमध्ये सध्या हिट केला जातो, कारण की इथे जर चांगली गोलंदाजी झाली तर दडपण येऊ शकते, कारण की मोठं टार्गेट आहे 108. आपत्कालीन नंबर हा डायल करावा लागेल जिंकण्यासाठी. परंतु या मॅचला पुन्हा एकदा आतापर्यंत वळण देत असताना बॉलर
अश्विनने दुसऱ्या षटक आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये जास्त हात ओपन करून दिलेले नाही. शेवटचा बॉल या षटकातील. टीमची धावसंख्या ओनली 7 रन्स, 7 धावा आहेत. ऑन साइडला याडी गॅप मध्ये बॉलला ढकलले. फिल्डर आहेत पण तो बॉल गॅप मध्ये अगदी गुदगुल्या करत चालला मागे. बॉल जोपर्यंत फील्ड करतील बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळते 4 आणि येतोय हा चौकार शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची ते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 11, 11 धावा. लॉस ऑफ विकेट 2. तर वेलकम बॅक. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काठी. आतापर्यंत हलताना पाहायला मिळतो स्कोर मीटर. सातत्याने वेरी करण्याचा प्रयत्न आहे पण बॉल ज्या प्रकारे टर्न होतो बॅटमध्ये येत नाहीये. टायमिंग पाहिजे. ज्या प्रकारे देवेने बॅटिंग केली अगदी तो कहर एखाद्या बॅटरला करावा लागेल. याने मनगटाचा खूप चांगला वापर. अगदी बॅटला स्लॅश केला पण फिल्डिंग तितकी चांगले पाहायला मिळते. स्वतःला सांभाळत असताना खूप चांगले इथे कव्हर केले जाईल. तो पण एकच सिंगल इथे मिळेल रणजितच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काठी. या सिंगलच्या मदतीने धावा आहेत 13 धावा. चांगली आतापर्यंत फिल्डिंग टीम बोर्डी. ओहो सफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टर्न झाल्यानंतर पुन्हा एकदा पाठलाग केला आणि इथे आलाय हा डॉट बॉल. हे तर चित्र सध्या सातत्याने पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका चांगला आहे. सचिनचा हा स्टॉक फिल्डर डीप मध्ये. तितकी चांगली फेकी तितका चांगला फिल्डर आणि ऑन द स्टंप बॉलला फेकते तो पण एकच सिंगल. रिंगणाच्या बाहेर 5 फिल्डर सध्या आहेत पॉवर प्ले खुलल्यानंतर. ऑफसाईडला फटका पुन्हा एकदा चांगला फिल्डर जोपर्यंत फ्रेम मध्ये येतील. एकच धाव. सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न मोठं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. या 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये टीम गंजा धमाका. ओहो पुन्हा एकदा टप्पा पुन्हा एकदा पाहावं लागेल. हा बॉल सुद्धा चांगल्या लेंथवरती पाहायला मिळतो. येतोय डॉट बॉल. सातत्याने या मॅचमध्ये मोठं दडपण घेतल्यानंतर थोडासा दबाव सध्या आहे कारण की बॅटिंग आतापर्यंत करत असा टीम गंजा धमाका. आकुटपर्यंत बॉल ऑन साईडला फिल्डर डीप मध्ये. एकच सिंगल. सिंगल डबलने या मैदानावरती धावा तशा पाहिजे तर येत नाही येत आणि त्याच्यासाठी प्रयत्न सध्या मार्गस्थ असताना पण ओव्हरची ते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर साठी जाऊन पोहोचते 16. 16 धावा. 3 ओव्हर समाप्त. शॉट तर चांगला आहे पण तो टायमिंग जुळलेला नाहीये. फिल्डरला पुन्हा एकदा निवडलं आणि इथे कुठली चुकी केली नाहीये. खूप चांगली फिल्डिंग स्टँडर्ड आहे टीम बोर्डी. आणि सचिनला पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवला. प्रस्थान पुन्हा एकदा त्याने स्वीकारल्याने आणखीन एक झटका. फलंदाज बाद. ओहो ऑफसाईडला बॉल पुढे एकदा. चांगली आता बॅटिंग पाहायला मिळते पण तो ज्या प्रकारे धावा काढायचा तर तो मात्र आतापर्यंत कॉन्फिडन्स घेता आलेला नाहीये. कॉन्फिडेंटली एखाद्या बॅटरला हात ओपन करावे लागतील पण तो टायमिंग जज होत नाहीये. सातत्याने प्ले अँड मेस डॉट बॉल जास्तीत जास्त खेळत असताना दबाव सध्या सातत्याने महसूस करते टीम. पण या मॅचमध्ये येण्यासाठी टर्न करण्यासाठी एखाद्या बॅटरला भूमिका स्वीकारावी लागेल. येथून चांगला बॅटिंगचा दर्जा दिला तर कदाचित टार्गेटपर्यंत पोहोचू शकते पण तो मोठं टार्गेट आहे हे विसरून चालणार नाहीये. अश्विन आपलं वैयक्तिक दुसऱ्या षटक आपल्या टीमसाठी. 4th विकेट 4th ओव्हर आणि ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर नॉट बाय फिल्डर. बॉल जाईल सीमा पार.
इट्स फॉर 4 चौकार. सरळ बॅटने हॅलो 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 फुलटॉस बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा बॉलला टर्न केलाय फिल्डर डीप मधून पुन्हा एकदा वेगाने बॉलवरती येतील. एक सिंगल डबल सध्या मार्गस्थ आहे. हबीचा वेग सध्या आहे आणि त्याच्याच पुढे ऑन साईडला षटकार मारण्याची जोखीम स्वीकारत नाहीये. मोठे हिट बाजेत या मॅच मध्ये इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केला होता भरतने, पण चुकी झाली आणि इथे झेल पकडला जाईल. अश्विनने चुकी केलेली नाही. विकेटचे होईल पतन, फलंदाज होईल बाद. तर बॅटिंग करण्यासाठी आता लाडक्या विकेट आतापर्यंत गमावलेत. बॅटिंग करत असताना 4 विकेट गमावलेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा टर्न होत असताना दोन्ही गोष्टीचा पुन्हा एकदा मिलाप पाहायला मिळाला. टर्न अँड मिस. बाउन्स तितका चांगला पाहायला मिळतो. चांगले आतापर्यंत बॉलिंग एनालिसिस पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल खेळत असताना टीम गंजा धमाका. एक मोठं टार्गेट आहे 108. 108 धावेचा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये बॅटिंग तितकेच पॉवरफुल करावी लागेल. बॉल तयार. ओहो लाडक्या सातत्याने बॅटचा फ्लो तो ओपन करतो, पण बॉल बॅटवरती घेता येत नाहीये. बॉलिंग तितकी चांगली पाहायला मिळते जयेशच्या मार्फत. शेवटचा बॉल या षटकातील याडी रिव्हर्स. फटका चांगला आहे. टायमिंग तितकंच चांगलं. बॉल सीमा पार. लाडक्याचा जबरदस्त चौकार. तर 6 बॉल अजूनही 75 धावेची आवश्यकता. शेवटचा षटक सध्या पाहायला मिळतं. अक्षय आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. ओहो वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते, पण थोडीशी दिशा खराब. तो ॲक्शन जबरदस्त अक्षयच्या मार्फत बॉल डिलिव्हर करण्याची जी मात्र कुवत आहे अप्रतिम पाहायला मिळते. रिदम अँड ॲक्शन. बॉल पडल्यानंतर तितक्या जलद गतीने जाईल. विकेट किपरमध्ये पंच दर्शवतील. अतिरिक्त धावसंख्या स्कोर करते ॲड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते 34. 34 धाबा. बोल तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा त्याच लाईनवरती. पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या. आणखीन एक वाईट बॉल. तो अक्षयचं जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे हे षटक आहे ॲक्शन खूप चांगले पाहायला मिळते. सातत्याने
बॉल डिलिव्हर करण्याची क्षमता खूप चांगली पाहायला मिळते आणि त्याच्याच मुळे जर पाहायला गेलं तर येतोय अवांतर धाव. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत खेळला. फिल्डर आहे. झेल इथे पकडला जाईल. आणखीन एक झटका. रणजित यावडी पटेल डगआउटच्या दिशेने बाद. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल सुद्धा बॅटची कडा घेत गलीमध्ये यावेळी बॉल पकडला जाईल आणि इथे सुद्धा विकेटचं पतन. फलंदाज आणखीन एक बाद. डीजे थँक्यू. हॅट्रिक बॉल सध्या लागोपाठचे 2 विकेट गमावले. 6 विकेट आतापर्यंत. हो पुन्हा एकदा टप्पा लाजबा पिचिंग. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा येतोय डॉट. जास्तीत जास्त धावा आतापर्यंत खर्च केलेल्या नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयच्या मार्फत. पहिले 2 बॉल थोडंसं अनलिगल पडतो. त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. हे षटक आतापर्यंत निर्णायक राहिलंय. शेवटचे षटक आहे. 74 74 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तो सातत्याने यावेळी वाईटची खून पाहायला मिळते. आणखीन एक बॉल जर पाहायला गेलं तर अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाईल. म्हणजे बॅटच्या रेडारमध्ये बॉल ठेवलेला जात नाहीये. सातत्याने ऑफस्टिकवरती बॉल पिच करत असताना येतोय अतिरिक्त धावसंख्या. टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 36 36 धावा. हा बॉल सुद्धा त्या दिशेने पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईट बॉल. एकाच ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल अतिरिक्त धावसंख्या खर्च केलेल्या आहेत अक्षयच्या मार्फत. चांगली आतापर्यंत बॉलिंग ॲक्शन पडू. त्यानंतर जर पाहायला गेलं तर सातत्याने बॉल रिदम थोडासा चुकीचा डिलिव्हर्ड करण्याची जिमत. इथे कट करायचा होता. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. या मॅचमध्ये पूर्णपणे आता निराश झालेला आहे टीम गंजार धमाका. बोलत यार. ओहो पुन्हा एकदा पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी. येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातील. तर हा सामना इथे जिंकलाय टीम बोर्डी आणि फायनल मध्ये एंट्री करणारा हा दुसरा संघ ठरलाय टीम बोर्डी.